नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तुषार चाललाय कोकणात. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय घाटकोपर या ठिकाणावरून. तुम्ही बघत असाल मित्रांनो, ही आहे आपली वाशीची खाडी. ही खाडी आपण जेव्हा ओलांडतो तेव्हा खरंच एक ओढ लागते आपली गावी जाण्याची. आणि ह्याच खाडीची एक वैशिष्ट्य सांगतो. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा लाल परीतून आपण हा प्रवास करायचो आणि हे आपण जेव्हा ह्या टोल नाक्यावर जेव्हा यायचो तेव्हा आपण अक्षरशः भावूक व्हायचो आणि आपण बघायचो की कधी माझं गाव येतंय, कधी मी पोचतोय कोकणात. रात्री 3:30 वाजता आम्ही पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता असा हाच तो वाडा आहे जिथे आम्ही राहिलो आहे. हा वाडा जो आहे मित्रांनो, हा माझ्या मित्राचा आहे, साईराज मोहिते. खूप सुंदर हे गाव आहे मित्रांनो. सावर्ड्यामधून आपल्याला कुटरे ह्या गावात आम्ही राहतोय. आणि सकाळचं वातावरण एवढं सुंदर होतं की खरंच अप्रतिम होतं. थंडीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होती. ही विहीर आहे मित्रांनो, खूप जुनी विहीर आहे. ही जी तुम्ही झाडं बघत असाल समोर, ही सगळी सागाची झाडं आहेत मित्रांनो. तर ही जी झाडं असतात ती लांब लचक अशी सरळ वाढत असतात. आम्ही ते खेळतोय बघा, तुम्ही खूप सुंदर खेळायला असं मिळतं बघा. नाही आमचे मुंबईचा विराट कोहली. हा सुद्धा त्यांचाच एक वाडा आहे जो तुम्ही पाहू शकता. इथून सुंदर वाडा एकदम. कुंभांच्या बाहेर डायरेक्ट मारलेला आहे ह्या विराट कोहलीने. हाच तो विराट कोहली जो मुंबईला सुद्धा काही खेळत नाही आणि इथं जरा मात्र खूप लांब असे बॉल घालवतोय. ह्याच्यासाठी झालं आणलेलं इकडे. आणि आमचे स्वप्नील सर हे सुद्धा अंडरमच्या टुर्नामेंट खेळत असतात घाटकोपरमधून. आणि फायनली आपण पोचलोय राजवाड्यात. म्हणू शकतो हे सुद्धा जास्वंदाचंच एक फूल आहे मित्रांनो. वेगळा प्रकार आहे जास्वंदाच्या फुलांचाच. हा जो राजवाडा आहे मित्रांनो, हा सुद्धा खूप वर्षापूर्वीचा राजवाडा आहे. आणि या राजवाड्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला खूप अशा ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील. जसं की चांदीचा पलंग असेल आणि एक दरवाजा जो खूप वर्षापूर्वी लॉक करायची पद्धत असायची एक दरवाजाची, ती तुम्हाला ह्या राजवाड्यात तुम्हाला बघायला मिळेल. तसंच मित्रांनो, या राजवाड्यात तुम्हाला अजून एक ऐतिहासिक गोष्ट बघायला मिळेल, ते म्हणजे न्हाणेघर. मित्रांनो, तुम्ही जो बघताय तो सुद्धा एक राजवाडा आहे. तो काही महिन्यांपूर्वी 3 मजली कौलारू, जसं पूर्वी कौलारू घरं असायची तसे 3 मजली कौलारू हे
राजवाडा हा होता। ही जी तुम्ही तुळस बघताय मित्रांनो, ही 300 ते 400 वर्षापूर्वीची तुळस आहे। ह्या तुळशीचं बांधकाम तुम्ही बघा, एक वेगळ्या प्रकारचं बांधकाम तुम्हाला दृष्टीस येईल। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वर्णाची ग, गर्द झाडीत हाच तो दरवाजा मित्रांनो, ज्याच्याबद्दल तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी मी सांगितलं होतं की जुन्या काळी लोक दरवाजाला लॉक कसे मारत होते, कसे असायची त्याची पद्धत। आणि हा आहे चांदीचा पलंग। सकाळचा कांदे पोह्याचा नाश्ता झालेला आहे मित्रांनो, आणि आता आम्ही चाललोय एक कुटरे गावापासून थोड्या अंतरावरती असलेलं एक धरण आहे मित्रांनो, तो आम्ही पाहायला चाललोय। तर तुम्ही पण पहा, तर खूप सुंदर असं मोठं धरण आहे आणि शेवटपर्यंत बघा, अजून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या आहेत, खूप सारी धमाल करायची आहे। चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा, हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। तुला कुठला आवडतं ते घे ना। तुझ्या आईची जगो, तुझ्या आईची जगो, तुझ्या आईची। मित्रांनो, पुन्हा एकदा एसी पॉवर अँड कंपनीची वार्षिक सहल, मुक्काम पोस्ट सावर्डे, त्या सावर्डे गावामध्ये कुटरे या गावात आम्ही पोहोचलो। सकाळी तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही कुटरे या गावात सेटल झालो, काल रात्री आलो। छानपैकी कांदेपोळी खाऊन आम्ही पुन्हा एकदा निसर्गरम्य स्थळ हे धरण आम्ही पाहायला आलोय। आसुर्डे गावचे हे धरण जवळजवळ 100 गावांना पाणी पुरवतं आणि त्या पाण्याची चिंता मिटवतं। अतिशय सुंदर स्थळ आणि उपयुक्तता त्याची फारच मोठी आहे। या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे एक 5 ते 6 डोंगर मिळून एक प्रकारची खूप मोठं बाऊल तयार झालंय आणि त्या बाऊलमध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झालाय, नैसर्गिक साठा आहे। आणि त्याच साठ्याचा उपयोग या आमच्या कोकणातली जनता, या आमच्या चिपळूण, सावर्डे किंवा आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनता या पाण्याचा उपयोग शेतीसाठी आणि रोजच्या व्यवहारांसाठी जगण्यासाठी करते। त्याबद्दल आम्ही या शासनाचा आभार मानतो। आणि आता आम्ही मार्गस्थ होतोय गणपतीपुळे या ठिकाणाकडे। तुम्ही बघताय मित्रांनो, दोन्ही बाजूला तुम्हाला हिरवगार झाडं बघायला मिळत आहेत आणि खरंच हा एक निसर्गरम्य वातावरण असतं। पावसाळ्यात तुम्ही आलात तर एवढं सुंदर असतं की खरंच खूप सुंदर वातावरण असतं। आणि आता सुद्धा तुम्ही आला आहात, कधी याल तर एकदा नक्कीच कोकणात एकदा व्हिजिट करा आणि खरंच धमाल मस्ती तुम्हाला नक्कीच करायला मिळेल।
फायनली आम्ही आता पोचलो गणपतीपुळे या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. काय सांगू तुला काय वाटे मना झावळ्यांसारख्या माझ्या खाणा खुणा. काय सांगू तुला काय वाटे मना झावळ्यांसारख्या माझ्या खाणा खुणा. गणपती बाप्पांचं सुंदर दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय वॉटर स्पोर्ट्स एन्जॉयमेंट करण्यासाठी. तर आम्ही तिथे एन्जॉयमेंट करतोय. खूप छान प्रकारे एन्जॉयमेंट झाली आमची आणि तुम्ही बघा आम्ही कशी एन्जॉयमेंट केली ती. रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गर्द झाडीत नीलवाट छाया सजली अमराई फुली माझी काया सजना. ओ सर इकडे बघा. कमॉन गाईज कमॉन स्वप्नील सर. बघा